माझी पत्नी ओल्या कपड्यांमध्ये थंड जमिनीवर झोपली होती आणि थंडीने थरथर कापत होती. मी अचानक माझ्या पत्नीला आश्चर्यचकित करण्यासाठी परदेशातून घरी परतलो होतो. पण तिला या अवस्थेत पाहून माझे हृदय थरथरले. मी तिला उचलून खोलीत आणले, पण तिचे पोट पाहून माझे मन चक्रावून गेले. ती तर गर्भवती होती. ती आई होणार होती, पण मी तर तिला स्पर्शही केला नव्हता. मी तिला हलवून विचारले, मला सांग, तुझ्या पोटात कोणाचे पाप वाढत आहे? तिने थरथर कापत माझ्या मागे बोट दाखवले. मी वळून पाहिलं तेव्हा माझं हृदय तुटलं गेले. कारण माझे नाव साहिल आहे. लग्नानंतर माझे 3 मोठे भाऊ माझ्या आईपासून वेगळे झाले होते. आई तिच्या मुलांची आठवण काढून खूप रडायची. तिन्ही मुले त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार वागत होते. त्यांच्या आईची पर्वाही करत नव्हते. तेव्हाच मी ठरवले की लग्नानंतर मी माझ्या आई सोबत राहीन आणि मरेपर्यंत तिला एकटी सोडणार नाही. माझ्या आईने एका नातेवाईकामार्फत माझे लग्न अनुजा नावाच्या मुलीशी लावले. अनुजा तिच्या बहिणींमध्ये सर्वात मोठी आणि सुंदर होती, पण ती एका गरीब कुटुंबातून होती. नाते जुळवून देणाऱ्या नातेवाईकांनी सांगितले की मुलीचे कुटुंब हुंडा देऊ शकत नाही, आणि मीही त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी सांगितले की मला हुंडा नको आहे. मी स्वतः कमवून सर्व बनवेन. सुरुवातीला माझ्या आईने गोंधळ घातला, पण मी तिला समजवल्यानंतर ती शांत झाली. लग्न आधी साधेपणाने झाले. निरोप देताना अनुजाच्या वडिलांनी मला मिठी मारली आणि रडत म्हणाले, बाळा, मला खूप लाज वाटते. गरिबीमुळे मी माझ्या मुलीला काहीही देऊ शकलो नाही. फक्त माझ्यावर एक उपकार कर. माझ्या मुलीला दुखवू नकोस. मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका. मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. अनुजाच्या आगमनाने माझे छोटेसे घर चंद्रासारखे उजळून निघाले. घरातील सर्व कामे तिने हाती घेतली होती. माझी आई आणि धाकटी बहीण दोघीही अनुजावर खूप आनंदी होत्या. काही दिवसातच मीही तिच्या प्रेमात पडलो होतो. ती खूप निरागस होती, सगळं स्वीकारणारी होती. जेव्हा आम्ही खोलीत एकटे असू तेव्हा मी तिला विचारायचो, तू आनंदी आहेस का? माझी आई किंवा बहीण तुला काही म्हणतात का? ती लगेच नकारात मान हलवत असे. नाही साहिल, देवाचे आभार की सगळे खूप छान आहे. तुमची आई मला तिच्या स्वतःच्या मुलीपैकी एक मुलगी आहे असंच समजतात, आणि तुमची बहीण मला माझ्या मैत्रिणीसारखी आहे. खरं तर मला माझ्या सासरच्या घरात असल्यासारखेही वाटत नाही. तिचे शब्द ऐकून माझे मन समाधानाने भरून गेले. मला असे वाटले की मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. पत्नी आणि आई दोघेही एकमेकांसोबत इतके आनंदी राहत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे. माझी आई मला नेहमी म्हणायची, साहिल, तुझी पत्नी एक देवदूत आहे. माझ्या इतर मुलांनी माझे ऐकले नाही, पण तू माझे ऐकून खूप छान काम केलेस. बघ, आज घर कसे स्वर्गासमान वाटत आहे. मी माझ्या आईचे बोलणे ऐकले आणि अनुजाकडे अभिमानाने पाहिले, जिने लाजून डोळे खाली केले होते. मला माझ्या भावांबद्दल वाईट वाटले. त्यांनी आईच्या मर्जीने लग्न केले असते तर आज तेही शांततेत असते. आईच्या आशीर्वादाची ताकद त्यांना माहीत नव्हती. मी अनुजाला वचन दिले होते की मी तिला जगातील सर्व आनंद देईन, आणि आता मी ते वचन पूर्ण करण्याचा दृढ निश्चय केला होता. माझ्याकडे फक्त 2 महिन्यांची रजा होती, जी क्षणार्धात निघून गेली. लग्नाचे पहिले काही दिवस इतके लवकर निघून गेले की ते मला कळलेही नाही, आणि दुबईला परतण्याची वेळ आली. माझ्या जाण्याचा दिवस जसा जवळ येत होता तसतसे अनुजाचे हास्य मंदावत होते. दिवसभर आनंदी राहणारी ती आता शांत झाली होती. जेव्हा जेव्हा मी तिला दुःखी पाहायचो तेव्हा माझे हृदय धडधडायचे. एका रात्री मी तिला माझ्या शेजारी बसवले आणि विचारले, अनुजा, काय झालं? तू इतकी दुःखी का आहेस? कोणी काही बोलले का? आई की बहीण? तिने लगेच नकारात मान हलवली आणि मला मिठी मारली आणि म्हणाली, नाही नाही साहिल, असं काही नाहीये. आई माझ्यावर मुलीसारखं प्रेम करतात. मला कधीच वाटलं नाही की मी माझ्या सासरची जागा आहे. मग मी तिच्या केसांमधून बोट फिरवत म्हणाले, मग काय अडचण आहे माझ्या प्रिये? ती भावनिकपणे म्हणाली, तुम्ही निघून जाचाल. तुमच्याशिवाय मला एकटीला भीती वाटेल. तिच्या निरागसतेने मी खूप प्रभावित झालो. मी म्हणालो,
अगं वेडे, मी काय कायमचा जात नाहीये. फक्त 2 वर्षांची गोष्ट आहे. हे असंच निघून जातील. ती म्हणाली, 2 वर्ष खूप वेळ आहे साहिल. मी तिला जवळ घेतले आणि म्हणालो, माझं ऐक, जर मी तिथे गेलो नाही तर मी तुझी इच्छा कशी पूर्ण करू? मी तुला वचन दिले होते की मी तुला राणीसारखे वागवीन. मला अनुजाच्या घरातील वातावरण आठवले. तिला 5 बहिणी होत्या आणि भाऊ नव्हता. पण तिच्या वडिलांनी त्यांना राजकन्यांसारखे वाढवले होते. त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या होत्या. मी तिच्या वडिलांना वचन दिले होते की त्यांच्या मुलीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. मी अनुजाला समजावून सांगू लागलो की जर मी बाहेर गेलो तर मी तुझ्यासाठी खूप पैसे कमवेन. आपण आपले एक मोठे घर बांधू. तुझ्याकडे गाडी असेल आणि मी तुला खूप कपडे आणि दागिने खरेदी करेन. मला हे सर्व तुझ्यासाठीच तर करायचं आहे. अनुजाने अश्रू पुसत मला जाण्याची परवानगी दिली, पण तिचे मन जड झाले होते. मी जाण्याच्या आदल्या दिवशी मी आईला माझ्या शेजारी बसवले आणि म्हणालो, आई, मी दर महिन्याला तुझा खर्च वेगळा पाठवीन आणि अनुजाचा खर्च वेगळा तुझ्या खात्यात पाठवीन. तू तिला पैसे दे. आईने लगेच माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, तू काय म्हणतोस? अनुजा माझी मुलगी नाही का? तू काळजी न करता आनंदाने जा. मला तुझ्यापेक्षा तुझ्या बायकोची जास्त काळजी आहे. आईचे शब्द माझ्यासाठी थंड वाऱ्यासारखे होते. मी म्हणालो, आई, मला माहीत आहे तू तिची काळजी घेशील, पण तेही इथे नाहीत. आणि तुला तर माहिती आहेच की ती तिच्या वडिलांची आवडती होती. मला वाटत आहे की तिला इथे कोणत्याही गोष्टीची कमी वाटू नये. मला तिला हे जाणून द्यायचे नाही की ती तिच्या सासरच्या घरी आहे. आई हसली आणि म्हणाली, तू काळजी करू नकोस साई, ती माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी तिला फुलासारखं जपून ठेवेन. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर आणि लवकर परत ये. आईच्या आश्वासनाने मला पूर्ण समाधान मिळालं. दुसऱ्या दिवशी अनुजाने मला विमानतळावर मिठी मारली आणि खूप रडली. तिचा निरागस चेहरा माझ्या मनात कोरला गेला आणि जड अंतकरणाने मी दुबईला निघालो. तिथे गेल्यावर मी पुन्हा कामाला लागलो, पण माझे मन मात्र भारतातच राहिले. मी दररोज अनुजा आणि माझ्या आईशी फोनवर बोलायचो. आई सांगायची की अनुजा किती काळजी घेते आणि अनुजा सांगायची की आई किती काळजी घेते. मी दर महिन्याला नियमितपणे माझ्या आईच्या खात्यावर 2 वाट्यात पैसे पाठवायचो. एक माझ्या आई आणि बहिणीच्या खर्चासाठी आणि दुसरा विशेषतः अनुजासाठी, जेणेकरून ती स्वतःची काळजी घेऊ शकेल आणि तिच्या इच्छेनुसार खरेदी करू शकेल. मी माझ्या आईला विचारायचो, आई, तू अनुजाची काळजी घेतेस का? आणि अनुजा तुझी काळजी घेते ना? तिला काही कमी तर पडत नाही ना? माझी आई लगेच हसायची आणि म्हणायची, बाळा, तू हे काय म्हणतोस? ती माझी मुलगी आहे. खरं तर मुलीपेक्षा जास्त, म्हणजे तुझ्या बहिणीपेक्षा जास्त मी तिची काळजी घेते आणि तीही माझी खूप काळजी घेते. ती दिवसभर माझ्या पायांना मालिश करते आणि घरातील सर्व कामे स्वतः करते. मी मोलकरणीलाही कामावरून काढून टाकले आहे. घरी इतकी चांगली सून असताना बाहेरची मदत का घ्यायची? आईचे शब्द ऐकून मला खूप आनंद व्हायचा. मी विचारायचे, खरंच आई, अनुजा इतके काम करते का? आई अभिमानाने म्हणायची, हो हो, ती खूप काम करते आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ती म्हणते की आई, तू आराम कर, मी तुझे सर्व काम करायला इथे आहे. बाळा, फक्त भाग्यवानांनाच तिच्यासारखी सून मिळते. माझ्या आईच्या या शब्दामुळे मला असे वाटले की अनुजेची निवड करून मी सर्वोत्तम निर्णय घेतला आहे. म्हणून मी आणखी कठोर परिश्रम करू लागलो. मी माझ्या आईला सांगितले, आई, मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे वाचवत आहे. तू काळजी करू नकोस. मी तिचे लग्न इतक्या भव्यतेने पार पाडेन की सगळेच थक्क होतील. आई, प्लीज मला आशीर्वाद द्या. वेळ जात होता आणि मी जाऊन जवळजवळ 2 वर्ष झाली होती. मी अनुजासाठी आणि माझ्या आई आणि बहिणीसाठी अनेक भेटवस्तू खरेदी केल्या होत्या, पण मी अनुजासाठी काहीतरी खास खरेदी केले होते. मला तिला जगातील सर्वात आनंद द्यायचा होता. मी तिला महागडे कपडे, दागिने आणि परफ्यूम घेतले होते आणि मी कल्पना करायचो की ते हे सर्व घालून माझ्या समोर उभा आहे आणि मी स्वतः आनंदी होत असे. 2 वर्ष होण्यास मला अजून 2 महिने बाकी होते. तेव्हा अचानक कंपनीतून मला सुट्टी मिळाली. माझा एक प्रकल्प वेळेआधीच पूर्ण झाला होता आणि कंपनीने मला बोनससह रजा दिली होती.
मी लगेचच भारताचे तिकीट बुक केले. घरी कोणालाही न सांगता अनुजाला आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेतला. तिलाही आश्चर्य वाटेल आणि माझ्या आईला मी परत आल्याचे पाहून धक्का बसेल. मी माझे सर्व सामान पॅक केले. माझ्या हृदयात आनंद आणि चिंतेची लाट उसळली. मी डोळे मिटून विमानात बसलो होतो. रात्री अचानक घरी आल्यावर अनुजा मला कशी मिठी मारेल, तिचा निरागस चेहरा आनंदाने कसा उजळेल याचा विचार करत करत मी झोपी गेलो. रात्री उशिरा विमानतळावरून बाहेर पडताना थंड वाऱ्याने माझे स्वागत केले, पण माझ्या हृदयातील उभेसमोर थंडी शुल्लक वाटत होती. विमानतळावरून बाहेर पडताच मी लगेच टॅक्सी पकडली आणि त्याला माझ्या घराचा पत्ता सांगितला. माझे हृदय इतके जोरात धडधडत होते की मला त्याचा आवाज माझ्या कानात ऐकू येत होता. भाऊ, कृपया लवकर कर, मी टॅक्सी ड्रायव्हरला म्हणालो. तो हसला आणि म्हणाला, असे दिसते की आपण खूप दिवसांनी घरी जात आहात साई. मी हसलो. हो भाऊ, मी 2 वर्षांनी माझ्या पत्नीला भेटणार होतो. तिला आश्चर्यचकित करणार आहे. टॅक्सी शहरातील निर्जन रस्त्यावरून वेगाने धावत होती आणि माझे मन विचारांच्या जगात भटकत होते. मी विचार करत होतो, जेव्हा अनुजा मला तिच्या समोर पाहिल तेव्हा तिला कसे वाटेल. तिला धक्का बसेल, आनंदाने ओरडेल का फक्त मला मिठी मारून रडेल. तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून चमकू लागला आणि आई तिच्या लाडक्या मुलाला इतक्या अचानक पाहून तीही खूप आनंदी होईल. शेवटी टॅक्सी घराच्या रस्त्यावर वळली. मला दुरून माझे घर दिसले. सर्व काही अंधारात झाकलेले होते. रात्रीच्या या वेळी सर्वजण झोपलेले असतील हे स्पष्ट दिसत होते. मी कोपऱ्यावर टॅक्सी थांबवली, त्याला पैसे दिले, माझे सामान उतरवले आणि माझ्या घराच्या मुख्य गेटकडे पाय वळवले. मी खिशातून चावी काढली आणि अगदी शांतपणे कुलूप उघडले. मला कोणताही आवाज करायचा नव्हता, कारण मला सर्वांना आश्चर्यचकित करायचे होते. मी गेट उघडले आणि माझे सामान पोर्चमध्ये ओढत आत शिरलो. घराचा आतील दरवाजाही बंद होता. मी माझ्याकडील चावीने तेही लॉक उघडले. आत अंधार आणि शांतता होती. मी माझा मोबाईल फोन काढला, त्याचा टॉर्च चालू केला आणि हातातील वस्तू एका कोपऱ्यात ठेवल्या. मला थेट माझ्या खोलीत जायचे होते, जिथे माझी अनुजा झोपली असेल. पण मग माझी नजर स्वयंपाकघराकडे गेली. तिथून एक मंद प्रकाश येत होता, जणू कोणीतरी स्वयंपाकघरातील लहान लाईट चालू ठेवली आहे. मला आश्चर्य वाटले. इतक्या रात्री स्वयंपाकघरात कोण असू शकते? आई आजारी तर नाही ना, की अनुजाला भूक लागली आहे? मी शांत पावले टाकत स्वयंपाकघराकडे गेलो. माझं हृदय एका अनामिक भीतीने धडधडत होतं, जे आनंदाने धडधडणाऱ्यापेक्षा खूप वेगळं होतं. मी स्वयंपाकघराच्या दाराशी पोहोचताच ज्या दृश्याने माझे स्वागत केलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी लाडकी पत्नी अनुजा स्वयंपाकघरातील थंड जमिनीवर अनवाणी उभी होती आणि बर्फासारख्या थंड पाण्याने भांडी धुत होती. ती एका साध्या जुन्या शालमध्ये गुंडाळलेली होती. थंडीने ती प्रचंड थरथर कापत होती. तिची अवस्था पाहून माझे हृदय थरथर कापत होते. ही ती अनुजा नव्हती जिला मी मागे सोडले होते. ती दुसरीच कोणीतरी होती. रात्रीच्या वेळी एखाद्याला सोडून दिलेल्या प्राण्यासारखी थरथर कापत होती. मी एक शब्दही बोलू शकलो नाही. मी तिथेच उभा राहिलो, एकदम स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. ती पत्नी जिच्यासाठी मी लाखो कमवत होतो, ती इथे थंड पाण्याने भांडी धुत होती. मी दाराशी चढकून राहिलो. माझी अनुजा, तीच अनुजा जिला मी फुलासारखी सोडून गेलो होतो, आज ती एका उजाडलेल्या बागेसारखी माझ्यासमोर उभी होती. तिचे गाल आत गेले होते, डोळ्यांभोवती काळी वर्तुळे झाली होती आणि तिचे हात, जे एकेकाळी मऊ आणि नाजूक होते, ते आता थंड पाण्यात भांडी घासल्यामुळे लाल आणि सुजलेले दिसत होते. तिने घातलेले कपडे इतके जुने आणि साधे वाटत होते की असले कपडे कधी आमच्या घरकाम करणाऱ्या बाईनेही घातले नसतील. मी त्या बर्फाळ जमिनीवर थरथर कापत उभा होतो आणि ती त्यावर अनवाणी उभी होती. माझ्या मनात भीतीच्या हजारो लाटा उसळल्या. मी दरमहा नियमितपणे पाठवत असलेले पैसे कुठे जात होते आणि अनुजासाठी वेगळे पाठवलेले पैसे तिला का मिळत नव्हते? आणि ती मोलकरीण जिच्यासाठीही मी वेगळा भत्ता पाठवत होतो, तिला आईने कामावरून का काढून टाकले? तिने तर सांगितले होते की ती अनुजाला राणीसारखी वागवते.
माझ्या प्रेमाच्या या अपमानाबद्दल माझ्या मनात रागाचे आणि असह्यतेचे वादळ उठले होते आणि त्यातून मनात तीव्र वेदना निर्माण होत होत्या. माझ्या पत्नीची अवस्था पाहून मी खूप दुःखी झालो. मी तिला हाक मारण्यासाठी पुढे सरकलोच होतो. त्या क्षणी ती त्या गोठवणाऱ्या थंड पाण्यात भांडी धुताना जोरात थरथर कापू लागली आणि तिच्या हातातून एक प्लेट निसटून जमिनीवर पडली आणि तिचे तुकडे तुकडे झाले. कदाचित प्लेट पडण्याच्या आवाजाने किंवा माझ्या उपस्थितीच्या जाणीवेने तिला चकित केले. तिने माझ्याकडे पाहिले. क्षणभर तिच्या डोळ्यात अविश्वसनीय आश्चर्य होते आणि मग मी किंवा ती काहीही बोलण्यापूर्वीच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन त्या थंड जमिनीवर कोसळली. अनुजा, मी मोठ्याने ओरडलो. धावत तिच्याकडे गेलो आणि तिला माझ्या मिठीत घेतले. तिचे शरीर बर्फासारखे थंड होते आणि ती इतकी कमजोर वाटत होती, ही हलकी वाटत होती की जणू काही तिने अनेक महिन्यांपासून पोटभर जेवलेही नसावी. मी तिला माझ्या हातात घेतले आणि घाईघाईने माझ्या खोलीत गेलो. माझे हृदय भीतीने धडधडत होते. मी दार उघडून आत शिरताच मी घाबरलो, कारण खोलीची अवस्था स्वयंपाकघरापेक्षाही वाईट होती. खोलीतील ती खिडकी जी बाहेरून उघडत होती तिची काच तुटलेली होती, ज्यामुळे थंड हवा सरळ आत येत होती. खोलीत हिटर नव्हता. बेड जुन्या आणि घाणेरड्या चादरीने झाकलेला होता आणि फर्निचर तसे वाटत नव्हते ज्यासाठी मी पैसे पाठवले होते. उलट ते सामान वाटत होते ज्याला आम्ही स्टोरेज रूममध्ये ठेवले होते. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. मला आठवतंय की मी आईला व्हिडिओ कॉलवर अनेक वेळा खोली दाखवायला सांगितली होती आणि तिने नेहमीच मला एका व्यवस्थित सजवलेली सुंदर खोली दाखवली होती. मग ते सगळं खोटं होतं का? ती दुसरी कोणीतरी खोली होती का? नाही, माझी आई अशीच असू शकत नाही याचा विचार करत मी अनिच्छितपणे ओरडलो. माझी ओरड ऐकून माझी आई आणि माझी बहीण घाबरून शेजारच्या खोलीतून धावत बाहेर आले. मला आणि अनुजाला या अवस्थेत पाहून ती थक्क झाली. साहिल, तू कधी आलास बाळा? आईच्या आवाजात आश्चर्यापेक्षा भीती जास्त दिसत होती, पण त्या क्षणी मला काहीही ऐकू येत नव्हते. माझी नजर फक्त अनुजाच्या निर्जीव चेहऱ्यावर आणि खोलीच्या अवस्थेवर होती, जिथे माझ्या प्रेमाला गेल्या 2 वर्षांपासून जिवंत गाडण्यात आले होते. साहिल, तू? आईचा आवाज माझ्या कानावर आदळला, पण तिच्या आवाजात आश्चर्यापेक्षा भीती जास्त वाटत होती. तू कधी आलास? आणि हे अनुजाला काय झाले? ती बेशुद्ध का आहे? माझी बहीण डोळे विस्फारून माझ्याकडे आणि माझ्या मिठीत असलेल्या अनुजाच्या निर्जीव आकृतीकडे पाहत होते, पण माझे मन सुन्न झाले होते. मी रागाने आणि अविश्वासाने माझ्या आईकडे पाहिले. आई, हे सर्व काय आहे? माझा आवाज एखाद्या खोल खाईतून येत असल्यासारखा मला जाणवलं. ही खोली, ही तुटलेली खिडकी, हे सर्व काय आहे? मी ओरडत होतो. मी अनुजाला जुन्या बेडवर झोपवले आणि तिचे बर्फाळ हात माझ्या हातावर घेऊन घासू लागलो. तू लवकर गरम पाणी आणि ब्लँकेट घेऊन ये. माझी बहीण, जी आत्तापर्यंत धक्का बसलेल्या अवस्थेत उभी होती, ती माझ्या गर्जनेने धावत गेली. आईने एक पाऊल पुढे टाकले. साहिल बाळा, आधी माझं ऐक. मी हात वर करून तिला जागीच थांबवले. मी काय ऐकू आई? मी काय ऐकू? गेल्या 2 वर्षांपासून तू माझ्याशी खोटे बोलत आहेस. व्हिडिओ कॉलवर तू मला कोणती खोली दाखवत होतीस? हा? आईची नजर खाली गेली. ती तुझ्या बहिणीची खोली होती बाळा. मला वाटलं की तू नाराज होशील म्हणून. नाराज? मी हसलो. एक विषारी हास्य. नाराज झालो असतो? अरे, मी तर वेडा झालो असतो जर मला कळले असते की माझी बायको या तुटलेल्या खिडकीच्या नरकात झोपत आहे. आई, मी तिला दरमहा तिच्या वैयक्तिक खर्चासाठी पाठवत असलेले पैसे कुठे गेले? आईने आता वर पाहिले आणि संकोचाऐवजी तिच्या डोळ्यात एक चमक होती. एक विचित्र कडकपणा निर्माण झाला होता. ते पैसे घर खर्चासाठी वापरले. मला त्याची गरज होती. मी चिडून म्हणालो, मी तर तुम्हाला घर खर्चासाठी वेगळे पैसे पाठवायचो. बहिणीच्या लग्नासाठी मी वेगळे पैसे पाठवायचो आणि तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी वेगळे. मग ते पैसे कुठे गेले? आई रागवली होती. सगळं खर्च झालं. बस आता,
आणि तू कोणासाठी कमवत आहेस? मी तुझी आई आहे. तुझ्या कमाईवर माझा हक्क आहे. मी असहाय्यपणे अनुजाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणालो, हा तुझा हक्क आहे आई. माझं सगळं तुझंच आहे. पण यात तिचा काय दोष होता? तू तिचे पैसे का हिसकावलेस? थोड्यात माझी बहीण एक ब्लँकेट घेऊन आली. मी लगेच अनुजाला त्यात गुंडाळले. ती अजूनही बेशुद्ध होती. तिचे शरीर थरथरत होते. मी माझ्या बहिणीकडे पाहिले. तू तर तिची मैत्रीण म्हणून हिणवत होतीस. फोनवर तर हे सांगत होती की आई तिची खूप काळजी घेते, आणि तू मला खरं सांगितलं नाहीस. माझ्या बहिणीने घाबरून आईकडे पाहिले आणि नंतर तिची नजर खाली केली. ती म्हणाली, दादा, आई म्हणायची की ती तुझ्यावर जादू करत आहे. ती तुला आमच्यापासून दूर नेईल. ती चांगली नाहीये. ती तुझ्यावर एखादी जादू करेल. त्यावेळी असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या डोक्यात हातोडा मारला आहे. जादू? ही निष्पाप मुलगी जादू करेल? आणि तुम्ही सर्वांनी त्यावर विश्वास ठेवलात? कारण फक्त हे की ती हुंडा घेऊन आली नाही. आता आईने सर्व उघड केले. हो, ती हुंडा घेऊन आली नाही. ती रिकाम्या हाताने आली होती. तिने हुंडा आणला नव्हता. ती रिकाम्या हाताने आली होती. एक राजकुमारी बनून आली आणि येताच तिने तुला माझ्यापासून हिसकावून घेतले. ती दिवसभर फोनवर बोलत होती आणि तुझ्यापाशी मला वाईट बोलत होती. मी ओरडलो, तू खोटे बोलत आहेस आई, तू खोटे बोलत आहेस. मी तिच्याशी रोज बोलत होतो, पण आजपर्यंत तिने तुझ्याबद्दल एकही तक्रार केली नव्हती. ती नेहमी म्हणायची की तू तिला मुलीसारखे वागवते. त्या गोंधळात अनुजा शुद्धीवर येऊ लागली. तिने हळूहळू डोळे उघडले आणि मला समोर पाहून तिचे डोळे आनंदापेक्षा भीतीने भरून आले. तिने उठण्याचा प्रयत्न केला. साहिल, तू इथे कसा आलास? प्लीज तुम्ही इथून निघून जा. ती जोरात थरथर कापत होती. नाही अनुजा, मी आलो आहे आणि आता तुला कोणीही काही बोलणार नाही. मी तिला मिठी मारली. आईने हे पाहिल्यावर जणू तिचे शरीर आणि मन जळत होते. स्वतःच्या डोळ्यांनी बघ. तिला अजूनही काळजी आहे की मी तिला मारून टाकेल. ती तुला माझ्या विरुद्ध करत आहे. साहिल, तिला जाऊ दे. ती तुझ्या लायक नाही. मी अनुजाला घट्ट धरले आणि दृढ नजरेने आईकडे पाहिले. पाच झाला आई. माझा आवाज इतका थंड होता की आई क्षणभर फुटली. तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता मला जे करायचं आहे ते मी करेन. मी अनुजाला मिठीत धरले आणि माझ्या आईकडे पाहिले, जी दारात उभी होती. तिच्या डोळ्यात आता भीतीऐवजी राग भरला होता. साहिल, हा कसला असभ्यपणा आहे. तिला खाली ठेव आणि माझं ऐक. आईने आदेश दिला, पण तिच्या आदेशाला आता पूर्वीसारखा अधिकार राहिला नव्हता. आई, मी काय ऐकू? माझा आवाज थंड आणि जड होता. हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर अजून काही ऐकायचं बाकी राहिलंय आहे का? मी अनुजाला खोलीत घेऊन गेलो आणि तिला बेडवर सरळ झोपवलं. ती अजूनही अर्धबेशुद्ध अवस्थेत थरथरत होती. मग मी माझ्या बहिणीला फटकारलं. मी तुला गरम पाणी आणायला सांगितलं होतं. ती घाबरून स्वयंपाकघरात पळत गेली. आई पण माझ्या मागे मागे खोलीत आली. हे बघ साई, तू गैरसमज करून घेत आहेस. तिने मला स्वतः सांगितले की तिला मोलकरणीची गरज नाही. ती सर्व काम स्वतः करेल. मी वळून आईकडे पाहिलं. ती तुटलेली खिडकी, तिचं काय आई? का? तिने यासाठीही मनाई केली होती? आई चिडून म्हणाली. मग त्यात काय एवढं? जर ते तुटलं असेल तर आपण दुरुस्त करू. आता तू आला आहेस तर दुरुस्त करून घे. त्याबद्दल एवढं ओरडण्यात काय अर्थ आहे? साईल, मी असह्यपणे हसलो. ओरडण्यात काय अर्थ आहे? आई, तू तिला या नरकात टाकलीस आणि मी तिकडे हे समजत होतो की माझी बायको इथे राणी बनून राहत आहे. तेवढ्यात अनुजा पुन्हा शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले. मी आणि आई वाद घालत आहोत हे पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा भीती पसरली. तिच्या कमकुवत हाताने तिने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. साईल, कृपया हे थांबवा. आई रडत आहे. कृपया हे थांबवा. आईला काहीही बोलू नका. ही सर्व माझी चूक आहे. मीच त्यांची काळजी घेऊ शकले नाही. तिचे शब्द ऐकून माझे हृदय तुटले. मी तिचा थंड हात माझ्या हातात घेतला. तू गप्प राहा अनुजा. तू एकही शब्द बोलणार नाहीस. मी माझ्या बहिणीकडून पाण्याचा ग्लास घेतला आणि अनुजाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मग माझी बहीण रडत म्हणाली, दादा, आई म्हणाली होती की जर मी तुला खरं सांगितलं तर तू रागवशील.
आणि तू तुझी नोकरी सोडशील आणि मग आमचा खर्च कसा भागेल? मी पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि सरळ माझ्या बहिणीकडे वळलो. खर्च? मी ओरडलो. तुम्हाला खर्चाची पडली होती आणि इथे तिचा जीव धोक्यात होता. अरे, मी हिच्या उपचारासाठी दरमहा पाठवत असलेले पैसे कुठे गेले? ते पण खर्च केले का? माझ्या बहिणीने लगेच आईकडे पाहिले आणि आईने नजर दुसरीकडे वळवली. हो, आईच्या आवाजात अहंकाराचा इशारा होता. हा, मी ते पैसे ठेवले. मी काय करू शकते? तिच्यावर खर्च करून काय फायदा? तिच्या आई वडिलांनी तिला एक साधा धागाही दिला नाही. मी स्तब्ध झालो. हे एक सत्य होते ज्यासाठी मी तयार नव्हतो. याचा अर्थ काय आई? मी आईला विचारले. आईने माझ्या डोळ्यात सरळ पाहिले आणि म्हणाली, याचा अर्थ असा आहे की ती रिकाम्या हाताने आली होती आणि रिकाम्या हातानेच जाईल. मला तुझ्या बहिणीचे लग्न करायचं आहे. तिच्या लग्नासाठी जमवत होते मी पैसे. तू तर तुझ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस, पण मी नाही. मला माझ्या मुलीचे भविष्य घडवायचं आहे. त्या क्षणी मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर आकाश कोसळवलं आहे. तू माझ्या बायकोच्या हक्काचे पैसे आपल्या मुलीच्या हुंड्यासाठी चोरी केलेस का? मी थरथरत्या आवाजात विचारले. मी चोरी केली नाही, मी रागाने म्हणाली. तुझ्या कमाईवर माझाही हक्क आहे आणि तुझ्या बहिणीचाही. ही दुर्दैवी बाई काहीही कामाची नाही. तिने आजपर्यंत कोणतीही चांगली बातमी दिली नाही. ती 2 वर्षापासून वांझा आहे. आरोप इतके तीव्र होते की मी भान गमावले. आई, मी मोठ्याने ओरडलो. देवाची भीती बाळग, तू काय बोलत आहेस? तुला कळतंय का? आईने एक पाऊल पुढे टाकले. हो, मी खरं सांगते साई, ती तुझ्या लायक नाहीये. ती वांझ आहे. ती कधीच तुला बाळ देऊ शकणार नाही. मी तुझे दुसरे लग्न करेन ज्यामुळे तुला चंद्रासारखा सुंदर मुलगा आणि खूप हुंडा मिळेल. आईचे शब्द माझ्या हृदयात विषारी बाणासारखे घुसले. अनुजा आता पूर्णपणे शुद्धीवर आली होती. बेडवर पडून रडत होती, पण आता ती पूर्णपणे शांत होती. जणू काही त्या वाक्याने तिचा आत्मा हिरावून घेतला होता. तिच्या डोळ्यात थोडे बहुत राहिलेले अश्रू सुद्धा सुकले होते. ती फक्त काळ्या डोळ्यांनी समोरच्या भिंतीकडे पाहत होती. मला वाटले ती मरण पावली आहे. ती जिवंत नाहीये. तिच्या मृत्यूला माझी आई जबाबदार होती. ती थरथरत्या हाताने अनुजाच्या चेहऱ्यावर थाप दिली. अनुजा, अनुजा शुद्धीवर आहे माझा एक. पण ती वेगळ्याच जगात वाहून गेल्यासारखी वाटत होती. माझा राग, माझी असह्यता आणि माझी वेदना एकत्र येऊन एक ज्वालामुखी तयार झाला होता. मी मागे वळून माझ्या आईकडे पाहिले, जिच्या चेहऱ्यावर या भयंकर आरोपानंतरही समाधानाचे भाव होते. का आई? माझा आवाज खूप कमी होता. तू या निष्पाप महिलेशी असे का केलेस? यापूर्वी तर तू तिच्याकडून हुंडा घेतला नाहीस आणि आता तू तिच्यासोबत हे सगळं केलंस. आईने खांदे उडवले. तू असं का केलंस आई? मग ती चिडून म्हणाली. तिच्यासोबत असंच व्हायला हवं होतं साई. तिच्या आवाजात फक्त द्वेष होता. ती हुंड्यामागे एक वस्तूही घेऊन आली नव्हती आणि ती प्रत्येक गोष्टीवर तिचा हक्क सांगत असते. आता हे सगळं माझं आहे आणि तिच्यासोबत हेच घडायला हवं होतं. आईने माझ्या डोळ्यात सरळ पाहिलं आणि म्हणाली, तू जा. मी तुझं पुन्हा लग्न करून देईन, आनंदाने आणि खूप चांगल्या पद्धतीने. मग तू खुश राहा. मी थरथर कापत अनुजाकडे पाहिले, जी अजूनही बेशुद्ध आणि निष्क्रिय अवस्थेत होती. आई, तू हे काय म्हणतेस? मी आईला विनंती केली. तुला कळते का तू काय बोललीस? आई हसली. हो, मी अगदी बरोबर बोलत आहे. ही दुर्दैवी बाई तुझ्या लायकीची नाही. या संपूर्ण संभाषणादरम्यान अनुजा शांतपणे एका बाजूला पडून होती आणि माझे अश्रू होते की ते थांबण्याचे नावच घेत नव्हते. मी माझ्या बहिणीकडे पाहिले, जी कोपऱ्यात थरथर कापत उभी होती. तूही तेच विचार करत आहेस ना? माझ्या बहिणीने डोळे खाली केले आणि म्हणाली, दादा, आई बरोबर बोलत आहे. ती घरात आल्यापासून सगळं बदललं आहे. तू आमच्यापासून दूर गेला होतास. मी ओरडलो. दूर गेलो होतो? अरे, मी तुमच्या सर्वांसाठी तर पैसे कमवत होतो. मी तुझ्या लग्नासाठी पैसे वाचवत होतो आणि तुम्ही माझ्या बायकोला या अवस्थेत आणून सोडले. माझी बहीण रडू लागली आणि म्हणाली, दादा, मला माफ कर. आई म्हणाली होती की जर मी खरं सांगितलं तर ती मला घराबाहेर काढेल. ती म्हणत होती की ती एक चेटकीण आहे, तिने तुला तिच्या ताब्यात घेतला आहे. मी माझ्या डोक्यावर हात मारला. जादू.
तुम्ही लोक तिच्या निरागसतेला जादू म्हणता, हिच्या सेवेला माझी गुलामगिरी समजले. या गोंधळात अनुजाने थोडी हालचाल केली. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक विनवणी होती. जणू ती काही म्हणत होती की बास करा, मला आणखी अपमानित करू नका. पण मी थांबू शकलो नाही. आज न्यायाचा दिवस होता. मी बेडवर झोपलेल्या अनुजाला माझ्या मिठीत घेतले आणि माझ्या छातीशी घट्ट धरले. ती लहान पक्षासारखी थरथरत होती. तिला घट्ट धरून मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणालो, आई, अशा प्रकारे एखाद्याच्या मुलीला घरी आणून तिचा असा अपमान केला जातो का? आता माझ्या आवाजात कंप नव्हता, फक्त निर्णय होता. कारण तू तिच्याशी चांगली वागली नाहीस. ती माझी पत्नी होती आणि तू मला वचन दिले होतेस की तू तिची काळजी घेशील. मग आईने रागाने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, कसले वचन? तिने पत्नी म्हणून तिचे कर्तव्य पूर्ण केलेले नाही. मी विचारले, आई, तिने कोणते कर्तव्य पूर्ण केले नाही? हिने तुझी सेवा केली नाही का? तिने घरातील सर्व कामे केली नाहीत का? आई म्हणाली, हे तर तिचे कर्तव्य होते आणि याच्या बदल्यात तू पाठवलेले पैसे मी घेत होती. त्यात काय चुकीचं आहे? मी असह्यपणे म्हणालो, आई, तू तिची एक दिवसही काळजी घेतली नाहीस. अगदी एक दिवसही नाही. माझी बहीण जी अजूनही रडत होती, ती म्हणाली, दादा, प्लीज आईला काही बोलू नकोस, ही काही करू नकोस. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, का बोलू नये? तुला तर माहिती आहे की पैसे तुझ्या हुंड्यासाठी जमा करत होती. तो पैसा माझ्या पत्नीच्या हक्काचा वाटा होता. तिच्या अश्रूंनी खरेदी केलेले दागिने घालायला तुला लाज वाटली नाही का? माझी बहीण गप्प बसली आणि म्हणाली, तुला कसे कळले? मी कडवटपणे म्हणालो, मला सगळं कळले होते. जेव्हा मी स्टोअर रूममध्ये नवीन बॉक्स पाहिले होते ज्यावर तुझं नाव लिहिलेलं होतं, तेव्हाच मला कळलं की माझ्यासोबत किती मोठी युक्ती खेळली आहे. ही ऐकून आई पुढे झाली आणि म्हणाली, मग काय झाले? तुझ्या कमाईवर माझ्या मुलीचा अधिकार होता, तिचा हक्क आहे, हिचा नाही. मी अनुजाला घट्ट धरले आणि म्हणालो, आई, तिचा पहिला हक्क आहे, कारण ती माझी पत्नी आहे आणि देवाने तिची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि तुमची ही जिम्मेदारी माझ्यावरच आहे. पण मी तुमचा हक्क मारून हिचा हक्क पूर्ण केला नाही आणि तुम्हीही हिचा हक्क मारून स्वतःचा हक्क पूर्ण करायला नको होता. मी अनुजाला उभे राहण्यास मदत केली आणि म्हणालो, आई, मी अनुजासाठी पाठवलेले पैसे कुठे आहेत? मला ते आत्ताच्या आत्ताच परत हवे आहेत. आई हसली आणि म्हणाली, काय पैसे? माझ्याकडे एकही रुपया नाही. ते सर्व खर्च झाले आहेत तुझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, ठीक आहे आई. मी अनुजाला उभे राहण्यास मदत केली कारण ती स्वतः उभी राहू शकत नव्हती. आज मी ठरवले की ज्या घरात माझ्या पत्नीसाठी जागा नाही तिथून या रात्रीच्या वेळी घर सोडून जाणेच योग्य आहे. मी म्हणालो, आई, मी आताच या घरातून निघून जात आहे. ज्या घरात माझ्या बायकोसाठी जागा नाही, तिचा आदर नाही, तिथे मीही राहणार नाही. माझ्या आईचे हास्य नाहीसे झाले आणि ती म्हणाली, साहिल, तू हे काय मूर्खपणाची बोलत आहेस? रात्रीच्या या वेळी तू कुठे जात आहेस? तू या दुर्दैवी बाईसाठी मला सोडशील का? मग मी म्हणालो, आई, मी तुला सोडत नाहीये, पण न्याय करत आहे. निदान माझ्या बायकोला तिचा हक्क देऊन मला थोडी मनशांती मिळेल. मी अनुजासोबत दाराकडे जात असताना माझ्या आईने असे काही केले जे मला अपेक्षित नव्हते. ती धावत आली आणि माझ्या पायाजवळ तिचा पदर टाकून खाली बसली. साहिल, थांब माझ्या मुला, मी चूक केली आहे, मला माफ कर. या बाईसाठी तुझ्या आईचा अपमान करू नकोस. ती रडत होती. आई, प्लीज उठ. मी मागे सरकत म्हणालो, तू हे काय करतेस? माझी आई माझे पाय धरून रडू लागली. साहिल, जर तू निघून गेलास तर मी मरून जाईल. लोक काय म्हणतील? सुनेनं येताच तुझ्या मुलाला हिसकावून नेलं. मी अनुजाला भिंतीचा आधार देऊन माझ्या आईसमोर बसलो. आई, लोक काय म्हणतील याचा विचार तू तेव्हा करायला हवा होतास जेव्हा तू एखाद्याच्या मुलीवर अत्याचार करत होती. तू तिला न्याय दिला नाहीस आई. माझ्या आईने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, तर आत्ता मी न्याय करेन. तू तिला इथेच ठेव. मी तिला काहीही बोलणार नाही. मी माझ्या आईच्या डोळ्यात पाहिले. त्यात पश्चाताप दिसत नव्हता, तर फक्त एक हट्ट दिसत होता. मला तिच्या घरी ठेवण्याचा हट्ट.
आई, तू अजूनही समजून घेत नाही. तुला त्या गोष्टीचं काहीच दुःख नाही की तू तिला छळले आहेस. तुला त्या गोष्टीचा राग आहे की मी यासाठी तुला सोडून जात आहे. माझे शब्द ऐकून आईने तिचा पदर उचलला आणि उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर तोच कडकपणा परत आला. हो, तू बरोबर बोललास, ती रागाने म्हणाली. तू याला तुझ्या नियंत्रणात केलं आहे. या चेटकिनीने तुझ्यावर अशी जादू केली आहे की तुला तुझी आई आणि बहीण दिसतच नाहीत. मी अनुजाचा हात धरला. पुरे झाली आई, मी तुझे खूप ऐकलं आहे. मी आताच हे घर सोडत आहे. मी अनुजाचा हात धरला आणि तिला माझ्यासोबत खोलीबाहेर घेऊन जाऊ लागलो. तेवढ्यात माझी बहीण माझ्या मार्गात आडवी आली. दादा, देवासाठी तर असं करू नकोस. सकाळपर्यंत थांब. लोकांनी पाहिले तर काय म्हणतील. मी तिला रस्त्यातून बाजूला केली. लोकांची पर्वा तेव्हा तुम्ही केली नाही, जेव्हा माझ्या बायकोला तुटलेल्या खिडकीच्या खोलीत थरथर कापायला ठेवले होते. आई मागून ओरडली, साहिल, जर तू आज या दारातून बाहेर पडलास तर तुझी आई तुझ्यासाठी मृत झाली असेल असे समज. हा तिचा शेवटचा उपाय होता, पण आज मलाही निर्णय घ्यावा लागला. मी म्हणालो, आई, तू तर मला तेव्हाच मारले होते जेव्हा तू माझा विश्वासघात केला होता. असे बोलून मी मागे वळून न पाहता अनुजासोबत घराबाहेर पडलो. रात्रीच्या बर्फाळ वाऱ्याने आमच्या शरीराला जसा स्पर्श केला तशी अनुजा, जी आधीच अर्धबेशुद्ध होती, ती अजून थरथर कापू लागली. तिने घाबरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, उलट खोल धक्का होता. साहिल, तुम्ही हे काय केलं? तिचा आवाज मोठ्या कष्टाने बाहेर आला. आई काय म्हणेल? मला परत घेऊन जा, मी त्यांची माफी मागेन. ही सगळी माझी चूक आहे. मी माझे हात तिच्या भोवती घट्ट केले आणि तिला जवळ ओढले. नाही अनुजा, आता माफी मागायची नाही. मी माझ्या आईला सोडले नाही, मी त्या छळाला सोडलं आहे आणि तुझी काही चूक नाहीये. तुला त्यांच्या देखरेखीखाली तिच्या विश्वासावर सोडणे ही माझी चूक आहे. मी तिला आधार देत रस्त्याच्या कोपऱ्यावर घेऊन आलो. रस्ता पूर्णपणे निर्जन होता आणि कोणतेही वाहन दिसत नव्हते. अनुजाचे पाय उघडे होते आणि थंड जमिनीवर राहिल्याने ते सुजलेले होते आणि तिला नीट चालताही येत नव्हते. मी तिला फुटपाथवर बसवले, माझे जॅकेट काढले आणि तिच्या खांद्यावर गुंडाळले. मग काही वेळाने रिक्षा मिळाल्यावर मी तिला हळुवारपणे रिक्षात बसवले आणि रिक्षावाल्याला म्हणालो, आम्हाला जवळच्या रुग्णालयात घेऊन चला. रिक्षा चालकाने आम्हा दोघांकडे आश्चर्याने पाहिले, पण काही न बोलता रिक्षा चालू केली. अनुजाने माझा हात हातात घेतला. हॉस्पिटलला का साहिल? मी ठीक आहे, मला फक्त घरी घेऊन जा. मी तिचा थंड हात माझ्या हातात घेतला आणि तो घासला. अनुजा, आपण हॉस्पिटलमध्ये जात आहोत. तू बरी झालीस? तू बरी नाहीस? आणि हो, आत्तापासून तुझ्याबद्दलचे सर्व काही निर्णय मी घेईन. तू खूप सहन केला आहेस. रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात डॉक्टरांनी अनुजाला पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ही चिंता दिसून आली. तिची प्रकृती तर खूप गंभीर आहे. तिला गंभीर पोषण कमतरता आणि न्यूमोनिया असल्याचे दिसते. तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये आणायला इतका वेळ का लावला? मी कसे सांगणार की उशीर करणारा मी नव्हतो. उशीर करणारी माझी आई होती, जी माझ्याच पैशावर मौज करत होती आणि माझ्याच पत्नीला उपाशी ठेवत होती. डॉक्टर, प्लीज तिला वाचवा, ती खूप कमकुवत आहे. डॉक्टरांनी तिला ताबडतोब दाखल केले आणि परिचारिका तिला वॉर्डमध्ये घेऊन गेल्या. मी कॉरिडॉरमधील एका बाकावर कोसळलो. माझ्या आईचे शब्द माझ्या कानात घुमले. तिच्या सोबत असेच व्हायला हवे होते. ती वांझ आहे. हे देवा, मी काय पाप केले होते ज्याची शिक्षा माझ्या निष्पाप पत्नीला भोगावी लागत आहे. मी लगेच माझा फोन काढला आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या माझ्या एका मित्राला फोन केला. यार, मला आज रात्रीच भाड्याने राहण्यासाठी एक लहान घर हवे आहे. कसलेही असो, फक्त ते स्वच्छ असले पाहिजे. तो आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, साहिल, तू कधी आलास आणि इतक्या रात्री फोन? सगळं ठीक तर आहे ना? मी म्हणालो, हो, सगळं ठीक आहे. तू फक्त खोलीची व्यवस्था कर आणि मी तुला सकाळी पैसे देईन. त्याने वचन दिले. अनुजाला 2 दिवस रुग्णालयात ठेवले गेले. त्या 2 दिवसात तिची प्रकृती थोडी सुधारली. मी संपूर्ण वेळ तुझ्या जवळ बसूनच घालवला. ती झोपायची आणि मी तिच्याकडे पाहत राहायचो. गेल्या 2
वर्षात तिच्या चेहऱ्यावरील तेज कुठे गेले याचा विचार करत. ती उठल्यावर मला पाहून घाबरायची. आई रागावेल. मी हसून तिच्या कपाळाचे चुंबन घ्यायचो. आता कोणीही रागावणार नाही. आता फक्त तू आणि मीच उरलो आहोत. तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला. मी तिला रिक्षातून आमच्या नवीन भाड्याच्या घरात घेऊन गेलो, ज्याची माझ्या मित्राने व्यवस्था केली होती. ते 2 खोल्यांचे छोटेसे घर होते, पण पूर्णपणे रिकामे होते. तिथे एखादी चटई सुद्धा नव्हती. अनुजाने रिकाम्या घराभोवती पाहिले आणि मग माझ्याकडे. साहिल, मी तिला आत जाण्यास मदत केली आणि तिला भिंतीला टेकून बसवले. हे आपले नवीन घर आहे अनुजा, पण इथे तुला कसलाही त्रास दिला जाणार नाही. इथे तू माझी राणी आहेस. मी तिला बसवले आणि बाजारात गेलो. मी एक गादी, 2 उशा, एक ब्लँकेट आणि काही किराणा सामान घेऊन आलो. मी माझ्या स्वतःच्या हाताने गादी जमिनीवर पसरली आणि अनुजाला खाली झोपवले. मी सर्व करत असताना ती माझ्याकडे प्रेमाने पाहून हसत होती. अनुजा आता बरी होत होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग परत येत होता. दिवस जात होते. एके दिवशी मी कामावरून घरी आल्यावर ती म्हणाली, साहिल, मी आईला फोन केला होता. माझे हृदय धडधडत होते. तिने पुढे काय म्हटले? अनुजाने डोळे खाली केले आणि त्या म्हणाल्या की मी तिचा मुलगा हिरावून घेतला आहे. ती पुन्हा कधीही माझ्याशी बोलणार नाही. तिने मला शिवीगाळ केली. मी एक दीर्घ श्वास घेतला. तू फोन का केलास जेव्हा तुला माहीत होते की ती असे म्हणेल? अनुजा म्हणाली, ती तुमची आई आहे साहिल. माझ्यामुळे तुम्ही दुःखी व्हावे असे मला वाटत नाही. मी तिच्या हट्टीपणाला बळी पडलो नाही. माझी आई जे काही करते ते तिचं काम आहे. मी माझे काम बिघडवणार नाही. मी या महिन्याचा खर्च तिच्या खात्यात ट्रान्स्फर केला. अनुजा आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, एवढे सगळे झाल्यावरही? मग मी म्हणालो, हो, कारण ती माझी आई आहे. तिचं नाव माझी जबाबदारी आहे. पण तुझे सुख, तुझा आदर ही पण माझी जबाबदारी आहे. मी तुम्हा दोघांनाही सोबत घेऊन जाईल. काही महिने उलटले. माझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख आली. एके दिवशी माझ्या बहिणीने मला गुपचूप फोन केला. ती रडत होती. दादा, माझ्या आईने माझे लग्न ठरवले आहे. ती म्हणत आहे की तू या लग्नाला येणार नाहीस. मी म्हणालो, तू काळजी करू नकोस, मी येईन आणि तुझा सर्व हुंडाही मीच देईन. ती रडू लागली. नाही दादा, आईने तू पाठवलेल्या पैशांनी सर्व बनवले आहे. तेच पैसे जे वहिनीचे होते. मी डोळे मिटले. ते पैसे वहिनीचे होते? तिचा त्यावर हक्क होता, पण तूही माझी बहीण आहेस. तुझाही माझ्यावर हक्क आहे. मी ते पैसे घेणार नाही. मी माझ्या नवीन कमाईने तुझे लग्न करेल. आईला सांग, साहिल त्याच्या बहिणीला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. मी दिवस रात्र काम केले. मी अनुजालाही सांगितले, अनुजा, माझ्या बहिणीचे लग्न आहे. मला तिच्यासाठी भेटवस्तू खरेदी करायच्या आहेत. अनुजाने हसून तिच्या गळ्यातील तिचे छोटे सोन्याचे लॉकेट काढून मला दिले. हे माझ्याकडून आहे, तुम्ही ते ठेवा. मी म्हणालो, नाही अनुजा, तू जे काही आहे ते तुझ्याकडेच राहील. मी कमावतोय ना. मी ते सर्व माझ्या बहिणीच्या लग्नात खर्च केले. मी लग्नाच्या दिवशी गेलो. अनुजा माझ्यासोबत होती. आईने आम्हाला पाहताच तिने तोंड फिरवले. आला आपल्या आईला जळवण्यासाठी, या दुर्दैवी दृष्ट बाईला घेऊन. का? मी माझ्या आईचे पाय स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण तिने तिचे पाय मागे घेतले. दूर राहा माझ्यापासून आणि इथून निघून जा. मी माझ्या बहिणीला मिठी मारली, तिला तिची भेटवस्तू दिली आणि अनुजाचा हात धरून शांतपणे परतलो. अनुजा वाटेत वारंवार रडत होती. ती तुमची आई आहे साहिल. ती खूप रागवली आहे. मी तिला मिठी मारली. ती माझी आई आहे. रागवणे हा तिचा अधिकार आहे, पण न्याय करणे हे माझे कर्तव्य आहे. आयुष्य पुढे सरकत होते. आम्ही आमच्या छोट्या घरात खूप आनंदी होतो आणि मग देवाने आमच्या हाकेला उत्तर दिले. अनुजा आई बनणार होती. ही बातमी म्हणजे माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद होता. जेव्हा मी माझ्या आईला फोनवर ही बातमी सांगितली, तेव्हा ती गप्प राहिली आणि मग म्हणाली, त्या चेटकिणीलाच होणार आहे ना, नाहीतर देवालाच माहीत. मी रागाच्या भरात फोन ठेवला. मी माझ्या आईला पैसे पाठवत राहण्याचा निर्णय घेतला, पण तिच्या मनातील द्वेषावर माझा काही इलाज नव्हता. वेळ निघून गेली आणि देवाने आम्हाला चंद्रासारखा सुंदर मुलगा दिला. मी माझ्या मुलाला उचलले
आणि माझ्या डोळ्यातून अश्रू आली. ही तीच अनुजा होती जिला माझ्या आईने वांज म्हटले होते. आज देवाने तिला आई होण्याचा मान देऊन माझ्या आईच्या तोंडावर एक चापट मारली होती. मी अनुजाच्या कपाळाचे चुंबन घेतले. तू मला जगातील सर्वात मोठा आनंद दिला आहेस. जेव्हा अनुजा आई झाली तेव्हा माझी आई तिला भेटायला आली नाही, पण माझी बहीण गुप्तपणे आम्हाला भेटायला आली. तिच्या पुतण्याला पाहून तिला खूप आनंद झाला. दादा, आई अजूनही तुझी आठवण आल्यावर रडते, पण तिचा हट्टीपणा तिच्या द्वेषापेक्षा मोठा आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला. तू तिला सांगायला हवे होते की साहिल अजूनही त्यांचा लाडका मुलगा आहे, पण तो अन्याय करायला शिकला नाही. मी देवाकडे बक्षीससाठी प्रार्थना केली आणि देव न्याय करणाऱ्यांना नेहमीच बक्षीस देतो आणि त्याच्यावर प्रेम करतो. वेळ निघून गेली. आज माझा मुलगा 5 वर्षांचा झाला आहे. आम्ही आमच्या नवीन घरात आनंदाने राहत आहोत. मी अजूनही दरमहा नियमितपणे माझ्या आईला खर्चासाठी पैसे पाठवतो आणि त्यांना भेटायलाही जातो, पण ती अजूनही माझ्याशी नीट बोलत नाही. तिला अजूनही मी आवडत नाही. तिला वाटतं माझ्या बायकोने माझ्यावर जादू केली आहे आणि माझ्यावर नियंत्रण मिळवले आहे, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण जर मला देवाच्या नजरेत योग्य व्यक्ती बनायचे असेल तर मला देवाच्या आज्ञेचे पालन करावे लागेल आणि देवाची आज्ञा न्यायाची आहे. मी माझ्या आईला म्हणजे माझ्या स्वर्गाला नाराज केले, पण मी एखाद्याच्या मुलीला नरकात जाळू दिले नाही आणि तिच्या हक्कांचे उल्लंघन केले नाही, आणि हेच माझे सांत्वन आहे. एक पुरुष म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि हाच माझा विजय आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.